जय शिवराय मित्रांनो, राज्यात ई पीक पाहणी करायला सुरू झालेली आहे। सहायकाच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जाते, परंतु बऱ्याच साऱ्या सहायकाच्या ट्रेनिंग झालेल्या नाहीत किंवा बऱ्याच साऱ्या सहायकाच्या माध्यमातून ट्रेनिंग घेण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे ई पीक पाहणी करताना काही चुका होतात। काही शेतकऱ्यांचे आता आक्षेप यायला सुरू झालेले आहेत की सहायकाच्या माध्यमातून केलेली ई पीक पाहणी चुकीची आहे, किंवा सहायकाच्या माध्यमातून ई पीक पाहणी करताना जर चुकच झाली तर अशा परिस्थितीमध्ये ही ई पीक पाहणी दुरुस्त कशी करायची। मित्रांनो, जर सहायकाच्या माध्यमातून चुकीची ई पीक पाहणी झाली तर ती ई पीक पाहणी ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठ्यांच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन केलेली आहे, त्याच्यानंतर अप्रूव्ह होणार आहे। ती ई पीक पाहणी अप्रूव्ह करत असताना जर तलाठ्यांच्या माध्यमातून रिजेक्ट केली तर ताबडतोब पुन्हा एकदा तो प्लॉट त्या ई पीक पाहणी सहायकाला ई पीक पाहणी करण्यासाठी उपलब्ध होणार आहे। आता ही ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणी व्हेरीफाय झाली, ती अप्रूव्ह झाली, आणि त्याच्यानंतर जर शेतकऱ्याच्या लक्षात आलं आपला पूर्ण हंगाम संपेपर्यंत, म्हणजे आता समजा हा तुरीचा हंगाम असेल किंवा सोयाबीन असेल, इतर पीक असेल, हे हंगाम संपण्यापूर्वी शेतकऱ्याच्या लक्षात आलं की नाही आपली चुकीची ई पीक पाहणी लागलेली आहे, तर पूर्ण हंगाम संपेपर्यंत शेतकरी मंडळ अधिकारी यांना अर्ज करून आपली ई पीक पाहणीची जी काही दुरुस्ती आहे ती दुरुस्ती करू शकतो। आता ताबडतोब समजा महसूल अधिकाऱ्याच्या माध्यमातून ई पीक पाहणी दुरुस्त केली, पुन्हा ई पीक पाहणी केली सहायकाच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये पुन्हा चूक झाली तर पुन्हा ही ई पीक पाहणी महसूल अधिकारी अर्थात तलाठी यांना रिजेक्ट करता येते। आणि जर एक ई पीक पाहणी एका प्लॉटची जर 2 वेळेस रिजेक्ट केली तर ती ई पीक पाहणी डायरेक्टली पुन्हा मंडळ अधिकाऱ्याकडे जाते। पुन्हा ई पीक पाहणी सहायकाला ती ई पीक पाहणी करता येत नाही, स्वतः मंडळ अधिकाऱ्याला या ई पीक पाहणीमध्ये व्हेरिफिकेशन करून ती ई पीक पाहणी करावी लागते। तर यदा कदाचित जर सहायकाच्या माध्यमातून ई पीक पाहणी चुकली तर घाबरू नका, ती ई पीक पाहणी दुरुस्त करता येते। जरी ती अप्रूव्ह झाली तरी त्याच्या विरुद्ध तुमच्याकडे जर तुमच्या शेतामध्ये खरोखर दुसरं पीक असेल आणि जर चुकून ती ई पीक पाहणी लागलेली असेल तर आक्षेप घेऊन तुम्ही मंडळ अधिकाऱ्याकडे अर्ज करून ही ई पीक पाहणीची दुरुस्ती करू शकता। धन्यवाद।